अहो, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. नको, आपण उशीर झालाय खूप, झोपूया, नंतर बोल. अहो, नंतर वगैरे नाही, माझी तर झोप उडालीये. इतकं अस्वस्थ वाटतंय ना मला. तू एक काम कर, तू डोळे मीट, मनातल्या मनात आकडे मोज आणि श्वासावर लक्ष केंद्रित कर, झोप येईल तुला. त्यापेक्षा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना तर पटकन झोप लागेल मला. कुठल्या प्रश्नाचं उत्तर? विक्रांत जो असा अस्वस्थ आहे ना, त्याच्या मागे कारण काय आहे? नाही, मी कसं देणार आहे प्रश्नाचं उत्तर, मला काय माहिती आहे? नाही, पण खरं सांगू का, मला थोडं थोडं काहीतरी जाणवतंय. काय? म्हणजे तसं नक्की सांगता येणार नाही, पण नाही, मी तुम्हाला आधीच सांगते, असं मला उदाहरण वगैरे देऊन पटवता नाही येणार, पण काहीतरी वाटतंय हो. हा 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 हा, सांगते हो, पण मला आधी तुम्ही सांगा की काल तुम्हाला आई ओरडल्या ना, तुम्ही मानसीला भेटायला जाणार होतात म्हणून? नाही, ओरडली असं नाही, ते फार महत्वाचं नाही ग. तुला काय वाटतं ते सांगतो. हो, काय झालं? अजूनही बंदच आहे का तिचा फोन? आता ती कधी ऑन करेल काहीच माहित नाही. असं तर नसेल, म्हणजे तिच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली असेल वगैरे. मला वाटतं तिने मुद्दाम फोन बंद केला. हो, आता फोन बंद करून तिने सगळी आशा मावळून टाकली. डोंट वरी, मी जे म्हणते ना तुमच्या बाबतीत तेच खरं होणार आहे. म्हणजे काय? ती करेल बघ तुला फोन. आत्या, मी फोन केलेली ती उचलत नाहीये, आणि आता तर तिने फोन बंद केलाय, आणि तू म्हणतेस की ती स्वतःहून मला फोन करेल. असं का वाटलं तुला? काहीही बोलतेस तू. ती तुला फोन करेल. आता ती सुद्धा तुझाच विचार करते. आत्या, तू आता प्लीज शांत होशील का? मला असं वाटतंय की विक्रांत आपल्यापासून काहीतरी लपवतो. असं का वाटतंय तुला? नाही, मला नाही तसं वाटत. अगं, त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली. तू अगदी इशारा सांभाळणार आहे तिथपर्यंत नाही, ते सगळं त्यांनी सांगितलं आपल्याला, पण तरी सुद्धा त्याच्या मनात काहीतरी आहे जे त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाहीये. नाही, म्हणजे मला आपलं असं वाटतंय त्याची ही जी सगळी अस्वस्थता आहे ना, ती मानसीमुळे. नाही ना, कशावरनं तुला वाटतं असं? मी तुम्हाला सांगितलं ना, मला नक्की नाही सांगता येणार असं का वाटतंय, पण म्हणजे उदाहरणं वगैरे नाही देता येणार, पण आई आहे ना मी त्याची, त्यामुळे मुलगा अस्वस्थ आहे एवढं जाणवतंय. नाही नाही, ते पोस्ट वगैरे नको मला. तुला नेमकं असं का वाटतं ते सांग. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो,
हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.